नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तसं पाहायला गेलं तर आई बाबा होणं किंवा एका बाळाला जन्म देणं खूप सोपी गोष्ट आहे. पण खरी कसोटी लागते ती त्या बाळाला घडवताना. एक जबाबदार, आदर्श आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख बनवताना. कारण या सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त मेहनत, कष्ट आणि संयम लागतो आणि म्हणूनच हे पालकत्व वाटतं तेवढं सोपं नसतं. कारण बालवयामध्ये बाळाच्या मनावरती जे काही संस्कार होतात त्याचे पडसाद, त्याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावरती मोठं झाल्यानंतर दिसून येतो. आणि म्हणून पालक म्हणून आपली नेहमी ही जबाबदारी असते की अगदी लहान वयापासून बाळाला योग्य त्या सवयी, चांगल्या गोष्टींची शिकवण देणं, चांगल्या सवयी लावणं. मी नेहमी हे सांगते की लहान बाळांना किंवा लहान मुलांना 4 खेळणी कमी आणून द्या, पण या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, चांगले संस्कार देण्यासाठी कधीही मागे पुढे पाहू नका. जेवढं शक्य होईल तेवढे बाळाला हे चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी यांची शिकवण द्या. कारण याच सगळ्या गोष्टी बाळाला त्याच्या आयुष्यभर पुरणार आहेत, त्याचं आयुष्य सुखाने, आनंदाने आणि अगदी आरामदायी पार पाडण्यासाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळांना किंवा लहान मुलांना संस्कार देणं म्हणजे नक्की काय असतं. बाळाला वाढवत असताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि बाळाचं व्यक्तिमत्व हे आदर्श बनवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. मुलांनी केलेल्या प्रत्येक कामाचा, प्रत्येक गोष्टीचा डायरेक्ट संबंध हा पालकांशी जोडला जातो. बाळ जर चांगलं काम करत असेल, चांगला वागत असेल, चांगला बोलत असेल, शिस्तबद्ध असेल तर पालकांनी चांगले संस्कार केले आहेत. या विरुद्ध बाळ जर उलट बोलत असेल, इतरांना मारत असेल, व्यवस्थित खेळत नसेल किंवा काहीही वाईट गोष्टी करत असेल, वाईट सवयी असतील तर पालकांनी काही संस्कार केले आहेत की नाही असे प्रश्न समाज हा करत असतो. म्हणूनच पालकांनी आपल्या बाळाला, आपल्या मुलांना चांगले संस्कार, चांगली शिकवण, चांगल्या गोष्टी सांगणं, चांगल्या सवयी लावणं हे खूप गरजेचं असतं. एक वेळ बाळाला चांगली लाईफस्टाईल नाही देता आली तरी काही हरकत नाही, पण बाळाला चांगली व्हॅल्यू, चांगली लाईफ देण्याचा प्रयत्न मात्र जरूर करायचा आहे. आता हे संस्कार द्यायचं म्हणजे काय करायचं, मुलांना घडवायचं म्हणजे नक्की काय करायचं, मुलांचं व्यक्तिमत्व सुसंस्कारित आणि आदर्श बनवायचं म्हणजे नक्की काय करायचं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे पालक न होता तुम्हाला मित्र व्हायचं आहे. ज्या पद्धतीने मुलं त्यांच्या मित्रमैत्रिणी बरोबर राहतात, बोलतात किंवा ज्या पद्धतीने ते त्यांना खेळतात, ज्या पद्धतीने गोष्टी शेअर करतात, ती जी ट्रान्सपरन्सी आहे, तो जो मोकळेपणा आहे, तो जो स्पष्टपणा आहे, हा पालकांच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा पालक आणि मूल या नात्यामध्ये सुद्धा असायला हवा. लक्षात घ्या, आपल्या काळामध्ये आपल्याला हे धाडच नव्हतं की आपल्या आई वडिलांना आपण उलटं बोलू किंवा आपण त्यांच्या गोष्टी न मानू. पण आजकालची पिढी ही पूर्णतः वेगळी आहे. आपल्या वेळी आपल्याला बाहेरच्या गोष्टींचं, सोशल मीडियाचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नव्हतं. ज्या काही गोष्टी समजायच्या त्या गोष्टी आपल्या घरातल्या ज्या मोठी व्यक्ती आहे, आजी आजोबा आहे, यांच्याकडून आपल्याला समजायच्या. त्या गोष्टी आपण आचरणात आणायचो, त्या गोष्टी आपण मान्य करायचो, त्यावरती विश्वास ठेवायचो. पण आजकालच्या मुलांना हे जे सोशल मीडिया आहे किंवा बाहेरचं जे दूषित वातावरण आहे याचं एक प्रकारचं संक्रमण झालेलं आहे, ज्या कारणामुळे या मुलांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचं जे ॲनालिसिस करण्याची जी काही एक टेंडन्सी आहे किंवा एक कॅपॅबिलिटी आहे ही हळूहळू कमी होते आहे. आणि अशा वेळी मूल आपलं हे वेगळ्या वळणावरती जाऊ नये, त्याला कोणत्या वाईट सवयी लागू नये किंवा त्याचं व्यक्तिमत्व बिघडू नये, यासाठी पालकांनी मुलांसोबत मित्र होणं हे गरजेचं आहे. शिस्त ही गोष्ट तर एक आहेच, पण त्या शिस्तीला भीती येता कामा नये किंवा त्या शिस्तीला भीतीची जोड मिळता कामा नये. जर पालक आणि मूल यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असेल किंवा मूल तुम्हाला जर घाबरत असेल तर त्यावेळी ती कोणतीही गोष्ट स्पष्टपणे तुम्हाला सांगणार नाही. त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे, त्याला कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा तो काय फील करतो आहे, या गोष्टी कधीही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. ज्या कारणामुळे त्यांच्या आयुष्यामधले हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह होणार नाहीत, त्यांच्या शंकेचे निरसन होणार नाहीत, हव्या त्या प्रश्नांची त्यांना योग्य ती उत्तरं मिळणार नाहीत. आणि कदाचित ही सगळी उत्तरं शोधण्यासाठी ते टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यासारखी जी काही उपकरणं आहेत, सोशल मीडिया आहेत, याचा सहारा घेऊ शकतात आणि जे त्यांना वेगळ्या वळणावरती किंवा त्यांचं व्यक्तिमत्व बिघडवण्यासाठी त्यांना अजूनच प्रवृत्त करू शकतात. आजकाल मुलांना अगदी लहान वयामध्ये खूप साऱ्या गोष्टी माहीत आहेत. मूल मोठं झाल्यानंतर त्याला आपोआप या सगळ्या गोष्टी समजतील आणि मग ते सुधारेल या गैरसमजात अजिबात राहू नका. या गोष्टी जेवढ्या लवकर
लवकर तुम्ही बाळाच्या मनावरती बिंबवाल, जेवढ्या लवकर त्याला ते सांगाल, तेवढ्या लवकर बाळ हा सुसंस्कारित, आदर्श आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून पुढे घडण्यासाठी मदत होईल. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मूल चुकल्यानंतर आपण त्याला शिक्षा करतो किंवा शिक्षेचा मार्ग अवलंबतो, कारण आपल्याला असं वाटतं की शिक्षा केल्यानंतर ती शिक्षा मुलाच्या डोक्यामध्ये राहील आणि पुढच्या वेळी तो ती चूक करणार नाही. पण हा पूर्णतः गैरसमज आहे. कदाचित 100 वेळा चूक केल्यानंतर 2-3 वेळा तुम्ही शिक्षा जरूर करा, पण प्रत्येक वेळी जर तुम्ही शिक्षेचा मार्ग अवलंबत असाल तर त्या शिक्षेला हळूहळू काहीही महत्त्व राहत नाही, त्या शिक्षेची काहीही भीती राहत नाही. या उलट मूल हे खूप जास्त बंडखोर बनतं, हट्टी बनतं, त्याच्या मनावरती एक प्रकारचं दडपण येतं. शिक्षा ही अगदी थोड्या काळासाठी राहते, पण त्याचे जे पडसाद आहेत, त्याचे ज्या गोष्टी आहेत, त्याचे जे व्रण आहेत, हे खूप काळासाठी राहतात. मुलांच्या मनामध्ये पालकांविषयी एक प्रकारचा राग, एक प्रकारचा संताप निर्माण होतो, ज्या कारणामुळे पालक आणि मूल यांचं जे रिलेशन आहे हे पूर्णतः बिघडून जातं. मुलं हे तुमच्या बरोबर व्यवस्थित वागत नाहीत आणि हा जो काही प्रभाव आहे हा समाजामध्ये सुद्धा दिसून येतो, इतर रिलेशनमध्ये सुद्धा दिसून येतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळी मुलांना शिक्षेचा मार्ग हा अवलंबणं टोटली चुकीचं आहे. कधीच शिक्षा करायचं नाही असं मी म्हणत नाही, परंतु प्रत्येक वेळी जर तुम्ही शिक्षा करत असाल तर त्या शिक्षेला काहीही अर्थ राहत नाही. मुलं हे त्या शिक्षेबद्दल इतके फॅमिलियर होऊन जातात, त्यांना असं वाटतं की आपण चूक केली तरीही चालेल, जास्तीत जास्त काय होईल, एखादी शिक्षा मिळेल, ती आपण भोगू आणि मग पुढच्या वेळेस अजून नवीन चूक करायला तयार होऊ. तर ही जी काही भावना आहे ही मुलांच्या मनामध्ये कधीही येता कामा नये. मुलांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी मुलांना समजावून प्रेमाने सांगणं हे शिक्षा करण्यापेक्षा सुद्धा जास्त प्रभावशाली आहे आणि हे पालकांना समजायला हवं. त्यानंतरची पुढची आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांना दिलेला टाइम. बऱ्याचदा आपण काय करतो, मुलांसोबत असतो पण आपण आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपण आपले विचार त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मुलं कंटाळतात, त्यांच्या मनामध्ये जी काही विचारांची घालमेल चालू आहे, जे काही प्रश्न आहेत हे तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी घाबरतात आणि तेवढा पुरेसा वेळ तुमचा न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत असणारे जे बॉन्डिंग आहे हे हळूहळू कमी होत जातं आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा कितीही तुमच्या बिझी शेड्यूलमधून मुलांसाठी तुम्हाला दररोज कमीत कमी अर्धा तास तरी काढायचा आहे. या अर्ध्या तासात मुलांना उपदेश न देता, तू काय करायचं आहे हे न सांगता, मुलांच्या मनामधल्या गोष्टी, मुलांच्या कलाकलांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुलांना क्वालिटी टाइम द्यायचा आहे. मुलांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी घडता आहेत, त्यांचे जे काही विचार आहेत, जे काही मतं आहेत, हे तुम्ही जाणून घेण्याचा, पॉझिटिव्ह वेने जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवसभरामध्ये कमीत कमी 30 मिनिटं तरी तुम्हाला बाळासोबत, लहान मुलांसोबत किंवा वाढत्या वयातल्या मोठ्या मुलांसोबत तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे. फॅमिली टाइम मुलांना हा जरूर द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मुलांची मतं जाणून घ्याल, मुलांच्या विचारांना तुम्ही वाव द्याल किंवा त्यांच्या ज्या काही मतं आहेत त्यांना तुम्ही व्हॅल्यू द्याल, तर त्यावेळी नक्कीच तुम्ही जे मुलांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगता आहात, चांगल्या गोष्टी सांगता आहात, तर त्या गोष्टी मुलं हे ग्रास्प करतील, त्यांच्या त्या डोक्यात जातील आणि त्या पद्धतीने ते वागायला सुद्धा मदत होईल आणि यामधूनच मुलांचं व्यक्तिमत्व हे आदर्श आणि सुसंस्कारित व्हायला सुद्धा मदत होईल. तर या काही गोष्टी होत्या मुलांना वाढत्या वयामध्ये घडवत असताना पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात आणि या अंमलात आणायला हव्यात. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.